नमस्कार मंडळी, तुम्हा सर्वांचं नवीन एका व्हिडिओमध्ये खूप खूप स्वागत आहे. आता तुम्ही म्हणाल गव्हाच्या पिठामध्ये गाजर घालून ही कुठली रेसिपी, पण आत्ता सध्या गाजरचं सीझन सुरू आहे बघा. मग गाजरच्या सीझनला ही रेसिपी तर झालीच पाहिजे. अगदी मुलं तर बनवताच खाऊन फस्त करणार. आता ही नेमकी काय असेल पाहण्यासाठी व्हिडिओ मात्र कुठे स्किप न करता शेवटपर्यंत बघा. चला आजच्या व्हिडिओला सुरुवात करूया. सुरुवातीला बघा, एक गाजर घेतलं आहे, अगदी तुम्ही 2 घेतलात तरीसुद्धा चालेल. स्वच्छ धुवून घेतलं आहे, गाजरच्या वरचं साल काढून घेतलं आहे, गाजरच्या पुढचं टोक काढून घेतलं आहे, पाठीमागचं सुद्धा टोक काढून घेणार आहोत. आणि हे गाजरनं आपल्याला खिसून घ्यायचं आहे बरं का. आता गाजर हे छोटं आपलं जे खिसणीचं असतं ना त्यांनीच खिसून घ्यायचं आहे बघा. अगदी मोठंसुद्धा तुम्हाला दाखवलं तर इथं छोट्या खिसणीने इथं मी गाजर छान प्रकारे खिसून घेते. अगदी तुम्ही मिक्सरला गाजर बारीक करून घेतलात भरड भरड असं तरीसुद्धा चालेल. किंवा गाजराच्या मोठ्या अशा चकत्या करायच्या आणि चॉपर्समध्ये बघा आपण कांदा, सिमला मिरची किंवा टॅमॅटो कसं बारीक करतो तसं बारीक केलात तरीसुद्धा चालेल. पण गाजराचे मोठे कण राहता कामा नये, बारीकच करायचे आहेत. बघा एकसारखं इथं गाजर खिसलं, आता बाजूला ठेवला. आता आपल्याला लागणार आहे गूळ. तर गूळ असा ना आपल्याला काळा वापरायचा आहे, जो की तो केमिकलयुक्त असतो आणि असा काळा गूळ ना गोडीलासुद्धा असतो बरं का. नेहमी आपण कुठलाही पदार्थ करायचा झाला का नाही असा काळाच गूळ आणायचा बघा. जरा महाग असतो, तो जरा पिवळावाला असतो बघा, अगदी तो गूळ जरा स्वस्त असतो, हा त्याच्या तुलनेमध्ये महाग असतो, पण खाण्यासाठी हा योग्य आहे. गूळ बघा छान सुरीने पातळ चिरून घेतला, अगदी तुम्ही खिसूनसुद्धा घेऊ शकता. हा काळा गूळ ना अगदी छान मऊ असतो बघा, मस्त एकसारखा चिरला गेला आहे. पाऊण कप इतका गूळ घेतला आहे, आता तो बाजूला ठेवूयात. आता एका भांड्यामध्ये बघा 1 कप इतकं गव्हाचं पीठ घेतलं आहे. गव्हाच्या पिठाच्या ऐवजी तुम्ही मैद्याच्या पिठाचा वापर करू शकता किंवा अर्धं मैद्याचं पीठ अर्धं गव्हाचं पीठ वापरू शकता. आता चाळणीमध्येच काढून मी घेतलं आहे कारण चाळण्यासाठी. 1 कप गव्हाचं पीठ, त्याच्यामध्ये अर्धा चमच इतका बेकिंग पावडर, पाव चमच इतका बेकिंग सोडा आणि थोडंसंच मीठ घातलं आहे बघा. आता आपल्याला घालायचे दूध पावडर. तर घरातला आपला पोहे खाण्याचा चमचा असतो का नाही, त्यांनी 3 चमचे इतकी दूध पावडर घातले. दूध पावडरच्या ऐवजी काय वापरायचं ते तुम्हाला पुढे सांगतेच. आता हे सर्व कोरडे जिन्नस का नाही आपल्याला चाळून घ्यायचे आहेत. तुम्हाला बघा आत्तापर्यंत आपण कुठली रेसिपी करत आहोत हे नव्हतं सांगितलं, पण थोडक्यात अंदाज आलाच असेल. तर आज करत आहोत आपण गव्हाच्या पिठाचा गाजर वापरून, गूळ वापरून पौष्टिक असा केक. अगदी केक म्हटलं तर मुलांना फार आवडतो का नाही, तर आज घरच्या साहित्यात कसा बनवायचा तेच आज आपण पाहणार आहोत. बघा सर्व कोरडे जिन्नस इथं आपले चाळून झालेत. आज हा केक करण्यासाठी का नाही मी गुळाचा वापर करते. तुम्हाला जर साखर वापरायची असेल तर पिठी साखर करून तुम्ही इथे ती चाळून घेऊ शकता. तुम्ही एकदाच असं प्रेमिक्स करून ठेवलात ना तर पाहिजे त्यावेळेस केक बनवू शकता बरं का. आता इथं आपलं हे सगळे कोरडे जिन्नस आहेत ते जरा बाजूला ठेवूयात आणि एक भांडं घेतलं आहे बघा. आता इथं घेतलेलं आहे पाऊण कप इतका गूळ. 1 कप आपलं गव्हाचं पीठ होतं का नाही त्याच्यासाठी पाऊण कप इतका गूळ घेतला आहे. त्याचबरोबर 1 कप इतकं दूध घेतलेलं आहे. दूध जरा कोमट आहे बरं का, साईसकट दूध घेतलेलं आहे. दूध इथं म्हशीचं वापरलं. आता सर्व छान असं फेटून घेऊयात. कोमट दूध वापरलं ना आपला गूळ हा लगेच विरघळला जातो. दूध जास्तीचं कडकडीत गरम करायचं नाही. दूध जर अति गरम असेल आणि गुळात जर मिक्स केला तर हे फुटण्याचे चान्सेस असतात ना, म्हणून. आता हे सुद्धा मिश्रण बाजूला ठेवलं आहे. तोपर्यंत बघा आपण केक करत आहोत, तर इथं मी पातेलाचा वापर करणार आहे. त्याच्यामध्ये स्टँड ठेवलेला आहे आणि असं घट्ट झाकण ठेवणार आहे. आता हे पातेलं ना गॅसवरती नेऊन ठेवणार आहे, बारीक गॅसवरती. ही पूर्वतयारी आपल्याला अगोदरच करून घ्यायची आहे बरं का. अगदी तुम्ही केक बेक करण्यासाठी इथं मोठी कढई असेल ती वापरलात तरीसुद्धा चालेल. आता इथं केक ज्याच्यामध्ये आपल्याला करायचं आहे तिथं त्याच्यासाठी इथं घेतलेलं आहे मी केक टीन. इथं तुम्ही घरातला एखादा स्टीलचा डबा घेऊ शकता किंवा आपला कुकरचा डबासुद्धा स्टीलचा असतो बघा. त्याला तेल तूप तुम्ही लावून घेऊ शकता. इथं बटर पेपर बघा मी केक टीनच्याच मापाचा कापून घेतला आहे. तुमच्याकडे जर बटर पेपर नसेल ना तर एखादं वहीचं कोरं पाणी घ्या, त्याला पाठीमागून पुढून दोन्ही बाजूनी ना तेल तूप लावून घ्या आणि ह्या मापाचा कापून घ्या. तुमचा इथं झाला बटर पेपर तयार. ही तयारी आपल्याला अगोदरच करायची आहे बरं का. आता इथं मी करून घेतले, बाजूला ठेवला केक टीन आणि इथं बघा हे जे आपले कोरडे जिन्नस होते की नाही त्याच्यामध्ये बघा आपण सुरुवातीलाच एक गाजर किसून ठेवलं होतं, तर ते गाजर इथं संपूर्ण घालत आहे. किसलेलं गाजर साधारण 1 पाऊण वाटी इतकं आहे बघा. आता ह्या पिठामध्ये आपल्याला हे गाजर मिसळून घ्यायचं आहे. अगोदर बघा मी वेगवेगळ्या प्रकारचे घरगुती केकचे व्हिडिओ आपल्या चॅनलवरती अपलोड केलेले आहेत. ह्याच्या अगोदर आपण चॉकलेट केकचा सुद्धा केक केला. तुम्हाला जर चॉकलेट केक करायचं असेल तर इथं 2 ते 3 चमचे कोको पावडर वापरला तरीसुद्धा चालेल. आता बघा आपल्याला जो गुळ आपण दुधामध्ये विरघळून ठेवला होता का नाही ते गाळणीनं गाळून घालायचं आहे, कारण गुळाचे असे मोठे खण राहतात का नाही म्हणून. संपूर्ण जे मिश्रण होतं ना गुळाचं आपण केलेलं आणि दुधाचं ते संपूर्ण इथं घालून घेतलेलं आहे. तुम्हाला जरी आत्ता पातळ वाटत असलं तरीसुद्धा नंतर बघा घट्ट वाटेल, कारण गव्हाचं पीठ असल्यामुळे ना जरा जास्तच लागतं. दुधाच्या ऐवजी ना
तुम्ही पाण्याचा वापर केलात ना तरीसुद्धा चालेल. बरेच जण दूध आवडत नसल्यामुळे खात नाहीत. तुम्ही का नाही कोमट पाणी करा आणि त्याच्यामध्ये गूळ विरघळून घेतलास, मग इथं ते गुळाचं पाणी वापरलात तरीसुद्धा चालेल. आता बघा इथं मी पाव कप वापरत आहे साजूक छान दाणेदार असं तूप. तुम्ही ह्याच्याऐवजी तेलसुद्धा वापरू शकता किंवा वनस्पती घी जे म्हणतात ना, ज्याला डालडा म्हणतात, तो सुद्धा वापरू शकता, तुमची आवड. केक मी मुलांसाठी करत असल्यामुळे इथं तुपाचा वापर केला. अगदी तुम्ही तेलाचा सुद्धा वापर करू शकता. आता छान प्रकारे आपल्याला हे मिसळून घ्यायचं आहे. आता ह्याच्यामध्ये मी इसेस घालत आहे. इथं माझ्याकडे व्हॅनिला इसेस होता तो घालते. अगदी तुम्ही थोडीशी वेलची पूड घातलात का नाही तरीसुद्धा चालेल. आता सर्व छान प्रकारे मिसळून घेऊयात. आता इथं आपलं हे केकसाठीचं छान बघा सरसरीत बॅटर तयार झालं. तुम्हाला ह्याच्यामध्ये गुठळ्या दिसत असेल, बिलकुलसुद्धा गुठळ्या झाल्या नाहीत. आपण गाजर खिसलेलं घातलं का नाही त्याच्यामुळे ते त्या टाईपचं दिसत आहे. या बॅटरमध्ये ना तुम्ही अर्धा कप इतकं दही वापरू शकता घट्ट, शिवाय 1 चमचभर विनेगर वापरा तरीसुद्धा चालेल. पण तुमच्या बरेच असं कमेंट असतात की दही वापरता केक कसा करायचा, तर आज आपण दही न वापरता केक. ह्या बॅटरमध्ये बघा सोडा, इनो आहे, त्याच्यामुळे जरासुद्धा वेळ वाया न घालवता लगेच आपल्याला केक बेक करायला घ्यायचा आहे, तरच आपला केक छान फुलणारा होतो. अन्यथा ना तुमचा केक हा बसला जाईल. त्याच्यामुळे का नाही ज्याच्यामध्ये केक तुम्हाला बेक करायचा आहे ती अगोदरच तयारी करायची आहे. ते म्हणजे बघा आपण केक टिनमध्ये अगोदरच बटर पेपर घालून तूप लावून घेतलेलं आहे. त्याचबरोबर गॅसवरती बघा पातेलंसुद्धा गरम करायला ठेवलं होतं बारीक गॅस करून. तर आपलं तयार मिश्रण ना लगेच आपल्याला केक टिनमध्ये घालून घेतलेलं आहे आणि आपण गॅसकडे गेलो. त्याचबरोबर बघा आता खाली स्टँड ठेवला का नाही त्याच्यामध्ये मधोमध आपल्याला हा केक टिन ठेवायचा आहे आणि आपण ह्याच्यावरती आता झाकण ठेवणार आहोत आणि आपण ना 25 मिनटानंतर पाहणार आहोत बरं का. गॅस मात्र तुम्हाला खाली बारीकच ठेवायचा आहे. आता बघा इथं ना मी 25 मिनटानंतर पाहत आहे केक छान फुलून वर आला आहे. केक थोडासा ओलसर असतो का नाही तेव्हाच ड्रायफ्रूट घालायला. जर अशी 5 मिनटं उशीरच झाला ह्याच्यावरती ड्रायफ्रूट घालायला बरं का. तुम्ही जरा आधीच घाला. ज्यावेळेस तुम्ही केक बेक करत असताना त्यावेळेस ड्रायफ्रूट घातलात तरीसुद्धा चालेल, पण केक फुलून वर येतो ना तेव्हा ड्रायफ्रूटचे तुकडे आपले आतमध्ये जातात, म्हणून मी नंतर घातलेले आहेत बघा. आता पुन्हा झाकण ठेवून बघा हा केक ना परत 10 मिनटं बेक करून घेतला. म्हणजे एकूण 30 मिनटानंतर पाहत आहे. मध्यभागी सुरी घातली, छान क्लीन आली किंवा टूथपेस्ट अशी घालून चेक करू शकता. छान क्लीन येते का नाही म्हणजे केक आपला तयार झाला आहे समजायचा. खाली गॅस बंद करायचा आणि हा केक टिन आपण खाली काढून घेणार आहोत. केक बघा छान प्रकारे फुलून आपला वर आला आहे आणि रंगसुद्धा किती सुरेख आलेला आहे बघा. आपण ह्याच्यामध्ये गुळाचा वापर केला का नाही त्यामुळे रंग सुरेख आला. आता हा केक टिन खाली काढून घ्यायचा आहे. ह्याच्यावरती असा एक कपडा टाकायचा आणि थंड झाल्यानंतर आपण पाहणार आहोत. कपडा टाकला का नाही वरचा जो बेस आहे का नाही केकचा तो जरासुद्धा कडक होत नाही, मऊ राहतो. त्याच्यामुळे ना असं आपल्याला केक थंड करायचा आहे. आता बघा पूर्णपणे केक हा थंड झाला की ह्याच्या चाकूने ना कडा मोकळ्या करून हा केक आता आपण बाहेर काढून घेणार आहोत. केकमध्ये बघा मी ड्रायफ्रूट वरून घातलेले आहेत जेणेकरून केक छान दिसावा. तुम्ही का नाही टुटी फुटी वापरू शकता, शिवाय चोको चिप्स वापरू शकता, चॉकलेटचे तुकडे तुम्ही तुमच्या आवडीनुसार वापरू शकता बरं का. टेस्ट मात्र छान येते. आता बघा केक छान प्रकारे असा डिमोल्ड करून घेतलेला आहे. पाठीमागचा आपला जो खालचा बटर पेपर असतो तो काढून घेतला आहे आणि रंग बघा केकला आणि त्याचप्रमाणे जाळीसुद्धा बघा. केक छान अगदी मऊ लुसलुशीत होतो बरं का. केक फुलल्यावरच तुम्हाला अंदाज आलाच असेल तो किती भारी झालेला आहे. हा केक आपला पौष्टिक झाला आपण गव्हाच्या पिठापासून गूळ वापरून केला. ह्याच्या अगोदरसुद्धा मी तुम्हाला पौष्टिक केकचे बरेच असे व्हिडिओ दिले. कसं अति साहित्य बाजारातनं न आणता अगदी घरच्या साहित्यात घरच्या घरी ना तुम्ही असे वेगवेगळे केक बनवू शकता. त्यावेळेस इथं मी केक कापते बघा त्यावेळेसच तुम्हाला अंदाज आला असेल तो किती मऊ झाला आहे. वाव बघू शकता आणि चवीला पण इतका भारी लागतो ना, एक नंबर लागतो. ह्याची तुम्ही टेस्ट विसरू शकत नाही एवढी मी तुम्हाला गॅरंटी देते. अगदी ह्या केकसाठी साहित्य लागणार आहे तुमच्या घरातलं लागणार आहे आणि ह्या थोड्या प्रमाणामध्ये ना नक्कीच करून बघा. अगदी तुम्ही पुन्हा नाही केलात ना मग मला सांगा. इतका जबरदस्त हा केक होतो. अगदी ह्याच्यामध्ये बिघडण्यासारखं काहीच नाही. हा केक बनवण्यासाठी अति खर्चसुद्धा लागत नाही आणि जास्तीचा वेळसुद्धा लागत नाही. सर्व साहित्य आपण घरात असणारच वापरलेलं आहे बघा. बिघडण्यासारखं बिलकुलसुद्धा नाही. फक्त इथं सांगितलेल्या सगळ्या टिप्स वापरून तुम्हीसुद्धा हा केक करून बघा. आता बघा इथं माझ्याकडे थोडे चॉकलेट होतं का नाही ते त्याच्यावरती मी घालून घेतलं. दिसायला आणखीन छान दिसतं. तुम्ही असं वेगवेगळ्या प्रकारे मुलांना डेकोरेशन करून देऊ शकता. हल्ली मुलं ना बाजारातला मैद्याचे केक खाऊन ना जास्त आजारी पडण्याचे चान्सेस वाढलेत बघा. त्याच्यामुळे तुम्ही घरच्या घरी मुलांना असा केक बनवून देऊ शकता. अगदी तुम्ही बनवून मागे होत नाही तोपर्यंत मुलं खाऊन फस्त करतात. इतका छान चविष्ट होतो. मी सांगते ना म्हणून नक्की आवर्जून हा केक करून बघा आणि मग मला कमेंटमध्ये कळवा तुमच्या घरी आवडला का. कसा वाटला व्हिडिओ नक्की कमेंटमध्ये सांगा. व्हिडिओ जरा सुद्धा आवडला तर पटकन एक लाईक ठोका. व्हिडिओ शेअर करा आणि हो असेच नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा.
चला पुन्हा भेटू अशा नवीन एका रेसिपीमध्ये.